एकतर्फी सामना जिंकला बादशाह 11 निंबवली बी या टीमने आणि या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। बक्षीस पात्र हा सामना आपण पाहणार आहोत। एका बाजूला प्रतीक 11 ओमसाई मानिवली, त्यांना फाईट करेल बादशाह 11 निंबवली। चला आपण सामना सुरू करूया। कल्पेश केने गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन आहेत आणि रोशनसाठी मिलिंद दळवी यांच्याकडून सुवर्ण संधी असेल, कारण की भाचे त्यांचे इन ऍक्शन मध्ये आहेत। लागोपाठच्या 3 षटकारांसाठी नक्कीच 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे। या सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। आजच्या दिवसातील हा अंतिम सामना निंबवली विपक्ष मानिवली या 2 संघांमध्ये। पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल। चांगली सुरुवात केली आहे कल्पेश केने यांनी आणि येतोय हा डॉट बॉल। उमेश केने सर आणि प्रवीण विशे सर हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आजच्या दिवसातील अंतिम सामना क्वालिफाइंग मॅच। क्या बात है, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी। ज्याप्रमाणे दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती कल्पेश केने यांनी, अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या, 2 फलंदाज देखील सचिन बाद केले होते। तशीच गोलंदाजी याही मॅच मध्ये करण्याचा प्रयत्न कल्पेश केने यांचा आहे। बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। 4 षटकांचा हा सामना। क्या बात है, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं। रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी। येतोय हा डॉट बॉल। रोशन या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करतोय। सलगचा 3रा चेंडू आलाय डॉट। कल्पेश लेफ्ट राउंड विकेटने हाफ ट्रॅकर फटका फसला। क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट लेगला, हा झेल पकडलाय। फलंदाज झालाय बाद। बिग विकेट डाऊन। रोशन गायकर बॅक टू द पवेलियन। रिटेन केलेला आहे खऱ्या अर्थाने टायगर ऑफ कोलकाता या टीमने भाविश पवारला। मिलिंद दळवी देखील उपस्थित आहेत, त्यांचे भाचे इन ऍक्शन मध्ये आहेत। आणि काय घडलं मैदानावरती, अपील तर केली होती लाऊड, परंतु अपील फेटाळली पंचांनी आणि सलग चाले हा 5वा चेंडू डॉट। या षटकामध्ये पहिलं मेडन षटक येईल का कल्पेश केनेच्या माध्यमातून? इम्प्रेसिव्ह गोलंदाजी कल्पेश केने करतायत। या स्पर्धेमधील हे पहिलं मेडन षटक येईल का? बॅटची कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि या स्पर्धेमधील हे पहिलं मेडन षटक फेकतोय कल्पेश केने या अतिशय महत्त्वाच्या मॅच मध्ये। या बक्षीस पात्र सामन्यामध्ये पहिलं षटक मेडन।
थँक्यू सो मच. सचिन शेलार आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक नामवंत खेळाडू आहेत आणि KGPL चं ऑप्शन देखील लवकरच आहे आणि त्यामध्ये नक्कीच गुरवलीपाडा या टीमचे अनेक खेळाडू नक्कीच त्यांचा सहभाग आहे. धावसंख्या 0 आहे. विकेट मेडन षटक आपण पाहिलं. गोलंदाज कल्पेश केनेच्या माध्यमातून बक्षीस पात्र हा सामना आहे. अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ इथून कमीत कमी एक ट्रॉफीचा हकदार होईल. त्यासाठी हा सामना सुरू आहे. संजयजी यादव बिल्डर अँड डेव्हलपरचे ते प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आदरणीय संजय जाधव साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर षटकार येतोय मुकेश गायकरच्या बॅट मधून. सुरुवात दमदार केली होती कल्पेश केने यांनी. पहिल्या षटकामध्ये एकही धाव दिली नाही. मेडन षटक हाताळला आणि एक विकेट मिळवली आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली केली मुकेश गायकरने. लगावलाय षटकार. अजून एक तडाखा आपण पाहतोय. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार मुकेश गायकरच्या बॅट मधून. पहिलं षटक मेडन आणि त्यानंतर बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय. प्रदीप दलवी देखील उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. सकाळच्या सत्रामध्ये ते आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होते ऍज अ गुणलेखक म्हणून. धावसंख्या 12 आहे. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक येत आहेत आणि सौरभने हा झेल पकडलाय. कार्बन कमाल कॅच आणि वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये रन मशीन मुकेश गायकर बॅक टू द पवेलियन. रोहित गायकर येत आहेत. सलामीची दोन्ही फलंदाज बाद झालेत. रोशन गायकर आणि मुकेश गायकर. राजेश गायकर आणि रोहित गायकर ही जोडी मैदानावरती आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. सुरेख कमबॅक केले भावेश पाटीलने, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली मुकेश गायकरची गोल्डन. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. म्हणजे अवांतर धावसंख्या एकने पुढे जाईल 13.
धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. यावीस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. वरती आहेत. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर हे दुसरं सुरू आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक झालंय स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमचं. कारण की पहिलं षटक मेडन होतं आणि त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू आणि 21 धावा खर्च करतोय भावेश पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित गायकर आहेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतील आणि भावेश पाटीलने हा झेल ड्रॉप केलेला आहे. मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22-22. धावसंख्या 22 आहे. या दरम्यान धावसंख्या आहे 22. नवीन गोलंदाज कृष्णा केणे येत आहेत. नक्कीच पहिला चेंडू आलाय डॉट. कृष्णा केणे नवीन गोलंदाज आहेत. आजचा दिवस गाजवलाय कृष्णा केणे यांनी. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, चांगली कामगिरी राहिली आहे. जास्त वेळ नक्कीच घेऊ नका ही सूचना असेल. अंतिम सामना आजच्या दिवसामधील निंबवली आणि मानिवली या 2 संघांमध्ये. धावसंख्या 22. क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी करतायत. गोलंदाज कृष्णा केणेकडे प्रचंड अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती कित्येक सामने जिंकून दिलेत. तोच अनुभव आपण पाहतोय याही मॅच मध्ये पाहायला मिळतोय. या षटकामध्ये धावसंख्या आहे 22. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमचा. यावीस टप्पा पर्यंत चेंडू आतमध्ये येतोय. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका. बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
ऑन साइडला हुक करतायत. कॅप भरपूर मोठी आहे परंतु फिल्डर देखील तेवढ्याच वेगाने येतील आणि मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी राजेश गायकर आणि रोहित गायकर करतायत आपल्या टीमसाठी. रोहित गायकरने एक षटकार एक चौकार लगावलाय. तो बॅटिंग करतोय. फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिलीये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. घ्या 31 धावा. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मिळतंय जीवनदान राजेश गायकरला आणि मिळतील 2 धावा ओमसाई मानिवली या टीमला. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमची 33 धावा. पिंटे येतोय अंतिम षटकामध्ये. शॉर्ट आर्म बॉल केल्या टीम मध्ये फिल्डर येत आहेत आणि प्रयत्न खूप चांगले केले होते झेल पकडण्याचा आणि खराब बॅकअप आहे. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. हे शेवटचं आजच्या दिवसामधील शेवटचा सामना सुरू आहे. बक्षीस पात्र ही लढत आपण पाहतोय. उद्या अंतिम दिवस आहे या स्पर्धेमधील आणि उद्या देखील कल्याण ग्रामीणचे 8 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये असतील. क्षेत्ररक्षक येत आहेत. कल्पेश केने अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का. रोहित गायकर बॅक टू द पवेलियन. उद्या नक्कीच अंतिम दिवस आहे आणि उद्या पहिला सामना ठीक 9 वाजता सुरू होईल. कांबा विपक्ष आंबिवली या 2 संघांमध्ये उद्या पहिला सामना असेल. दुसरा सामना आई गावदेवी उतने विपक्ष चिंचवली या 2 संघांमध्ये असेल. तिसरा सामना रुंदे विपक्ष मोहिली या 2 संघांमध्ये आणि शेवटचा सामना कोंढेरी विपक्ष स्वर्गीय निलेश प्रतिष्ठान. साई श्रद्धा गुरवली या संघाचा शेवटचा सामना आहे. जे आयोजकांनी वेळ दिली आहे त्या वेळेवरती आपण उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करायचं आहे. उद्या ठीक सकाळी 9 वाजता सामने सुरू होतील. कांबा आणि आंबिवली हा पहिला सामना आहे उद्याच्या दिवसामधील.
धावसंख्या आहे 36. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पिंट्या, ज्या पिंट्याने पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती गुरवलीपाडा टीमच्या अगेन्स्ट, तोच पिंट्या आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू, स्लॉक स्वीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये या ग्राउंड वरती धावा बनवणं थोडंसं कठीण आहे. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती, पहिले षटक मेडन होतं आणि त्यानंतर हे कमबॅक झालंय. 40 धावा धावफलकावरती आहेत. बिग हिट केलाय इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॅटची आतली कडा आहे शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47 आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. बादशाह 11 निंबवली बी या संघासमोर. प्रतीक 11 ओमसाई मानिवली या संघाने 3 षटकांमध्ये 47 धाव बनवल्या. बादशाह 11 शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली बी. शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बी आणि प्रतीक 11 ओमसाई मानिवली. हा सामना नक्कीच आपण पाहतोय. 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे निंबवली बी या टीम समोर. 12.00 च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील सामना जिंकण्यासाठी. आणि या 48 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ जुन्नर, अतिशय टॅलेंटेड समालोचक. गेली 4 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकतोय. नक्कीच निखिलजी ठोंबरे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशन संते सर. गुड इव्हिनिंग ऑल व्ह्यूअर्स. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष असं स्वागत आहे.
संजय यादव साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रसिद्ध बिल्डर आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करतो आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिलिंददादा दळवी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. 47 धाबा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि 48 धाबांचं लक्ष्य. आजच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला रोशन संते सर यांचा आणि उद्या इथे आपल्याला या स्पर्धेमध्ये जॉईंट होताना पाहायला मिळतील. त्यांच्याबरोबर उद्या बाबूशाह सर तेही जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. बिल्डिंग बांधल्यानंतर लाईफ टाइम गॅरंटी आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते 1000 रुपयाचं. या चेंडूवर विकेट आली तर गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर रोहित गायकरला त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. ऑन अ हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी तयार आहे. साईनाथ आला मैदानाच्या आत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. ऑन अ हॅट्रिक आणि इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत आहे. रनआउट आहे का यासाठी. संजयजी यादव यांच्या जीवामध्ये जीव आलेला. ओ यू टी तिसऱ्या चेंडूवर तिसरी विकेट. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करत असताना आउट. तीन बॉलवर 3 विकेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. बिल्डर्स आहेत या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आल्या आल्या पारितोषिकांना त्यांनी सुरुवात केली. त्यांचं एटीएम ओपन केलेलं आहे. त्यांचे आपण कौतुक करू. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमालीची कामगिरी करत असताना गोलंदाज रोहित गायकर. स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. रोहितला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. रोहितची गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत सुनील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा हलक्या हाताने खेळलाय. तिथे एक सिंगल धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होईल. एक धाव आहे. 3 फलंदाज बाद आहेत. बादशाह 11 निंबवली त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं क्रिकेट. आपण आतापर्यंतचा इतिहास पाहिला. आजच्या दिवसातला 6 सामने झाले. चेसिंग करणारा संघ जिंकलाय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहे. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1. फलंदाज बाद झाले ते 3.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असे आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. बॉलवर एक सिंगल आली. मुकेश कायकरचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 बाद 2 धावा. डीजे की सकाळपासून चेसिंग करणार संघ आतापर्यंत जिंकत आलाय 6 सामन्यात आणि आतापर्यंत आपल्या जेवढ्या क्वार्टर फायनल झाल्यात त्यामध्ये प्रत्येक चेसिंग करणाराच संघ जिंकलाय. आता काय होतं ते पाहायचं आपल्याला. तो एक मोठा फेर बदल मैदानाच्या आतमध्ये करणार का टीम स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानिवली ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये राजेश कायकर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. कामगिरी कशा प्रकारची होते ते आपल्याला पाहायचं. मानिवली संघ म्हटलं की अँड्रम टेनिस क्रिकेटचे बादशे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर ओरम मध्ये देखील एक जबरदस्त परफॉर्मन्स करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आज मैदानाच्या आतमध्ये. आपण स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली म्हणतोय, गायकर 11 या संघाला म्हणू शकतो. असा असणार हा संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील राजेश. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात सुनील. धावफलकावर 2 धावा आहेत. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. या स्पर्धेमध्ये तुम्हाला बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी ही मॅच अतिशय महत्वाची आहे. इथे तुम्ही 1 लाख रुपये सुद्धा पहिल्या क्रमांकाला प्राइज आहे ते मिळू शकता हा सामना जिंकल्यानंतर. इथे जिंकावंच लागेल. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. जसे डॉट बॉल येतील टाळ्या शिट्ट्या आवाज मोठमोठाले आवाज मानिवलीच्या समर्थकांमधून आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू डॉट आला. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. प्रतीकला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. समोर बॅटर सुनील. इथे पुन्हा एकदा थोडेसे शफल होतात परंतु चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होताना पाहायला मिळतो. ही ताकद आहे या खेळाडूची गोलंदाजी मार्कवर असलेला राजेश कायकरची. संपूर्ण संघ जर आपण पाहिला 12 खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 11 खेळतात. 12वा समालोचन कक्ष आहे. सर्वांच्या मागे एकच नाव आपल्याला पाहायला मिळत आहे, प्रतीक. आणि नाव संघ देखील प्रतीक नावानेच खेळतोय. स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानिवली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राजेश. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे 1 मोर विकेट डाऊन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. 4 बाद 2. अजून एक न्यूज येते. केतन मात्रे 17.25 लाख रुपयाला सोल्ड होतोय टीम चेन्नई मध्ये. विनंती असेल सर्व खेळाडूंना धाव घेत असताना विकेट वरून धावायचं नाही आणि तुम्ही आउट झाल्यानंतर बॅट आहे ती फक्त खेळपट्टीवर आपटू नका. कारण आपल्याला अजूनही उद्याचा दिवस या क्रीडांगणावर एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा पाहायला मिळणार. 2 बाद 4. भावेश. बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय राजेशला. एक जबरदस्त गोलंदाजी राजेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग अतिशय खराब आणि मला वाटतंय इथे पाहिजे आता आपल्याला तिसऱ्या पंचांची मदत. आमचे सर्व आयोजक आहेत विशेषतः धन्यवाद देतील पंचांना. एक जबरदस्त अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मदत. आणि इथे आपल्याला पाहायचं पहिल्या अटेम्प्ट मध्ये कलेक्शन करू शकलेले नाहीयेत. काय घडलंय ते आपल्याला पाहायचंय. आउट आहे की नॉट आउट.
वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. गोलंदाजी मार्कवर आपण राजेशला पाहतो. याची गोलंदाजी अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. कुणाल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. जो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे राजेश. इथे बिग हिट, चेंडू हवेत, तिथे प्रतीक आहे. व्हॉट अ गॉट. रोशनच्या माध्यमातून जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. संघाची धावसंख्या 3 आणि फलंदाज बाद झाले 6. व्हॉट अ गॉट. रिप्ले मध्ये पाहू शकता रोशन जबरदस्त कॅच पकडताना आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ऑफ द डे म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि या झेलासाठी मिलिंददादा दळवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय. 6 बाद 3. 2 षटकांचा खेळ समाप्त. विजयासाठी शेवटचे चेंडू अजूनही मैदानामध्ये शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये संधी देव्यात रवी. यादव साहेब आहेत आणि जो रोशनचा कॅच त्यांना एवढा आवडला की त्या रोशनच्या झेलासाठी 200 रुपयाचं प्राइस त्यांच्याकडून आलेलं आहे. त्यांचंही मनापासून आभार जाऊया मैदानाच्या. मिलिंद दळवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं एक बोट वरती गेले 1000 म्हटले की काय, परंतु त्यांनी येऊन सांगितलं की 100च आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मुकेश गायकर गोलंदाजी करण्यासाठी तयार. 3 धावा आहेत. 6 फलंदाज बाद आहेत अडचणीमध्ये. टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल तो कुणालच्या बॅट मधून. कुणाल आणि वेद पाटील इथून पुढे डाव त्यांना सावरावा लागेल. डाव सावरावा नाही तर इथून पुढे मोठमोठाले फटके खेळत या सामन्यामध्ये आपल्या निंबवली गावचं नाव रोशन करावं लागेल. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मुकेश गायकर आणि संपूर्ण टीम. प्रतीक 11 ओम साई मानिवली. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर मुकेश गायकर. स्ट्रायकर इनवर आपण वेद पाटीलला पाहतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न वेद पाटीलचा राहिला. एसटी रक्षण भरपूर चांगलं राहिलं. विशेषतः मी कौतुक करेल ज्या प्रकारची गोलंदाजी रोहितची राहील. त्या 2 विकेट त्याने पहिल्याच ओव्हर मध्ये मिळवून दिला. एक कृष्णाची आणि दुसऱ्या बाजूला असलेला कल्पेश या दोघांची विकेट लगातार मिळवून देणारा गोलंदाज. इथे फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. तिथे क्षेत्ररक्षण दर्जेदार. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 आहे. फलंदाज बाद देखील 6 आहेत. इथे बिग हिट.
वेद पाटीलच्या पाठमधून चेंडू सीमा पार, षटकार. संख्या 6-12. शेवटचे चेंडू 8 बनवायच्या 36. 8 चेंडू आणि 36 धावा टॉप 4 मध्ये जाण्यासाठी, सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि सेमी फायनल मध्ये जो संघ प्रवेश करेल त्याने बरोबर उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करायची. ही महत्वाची सूचना. 3 वाजता रिपोर्टिंग करायची. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल. मला वाटतं पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने, मुकेश गायकर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जो रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेस झालाय टीम स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानेवलीचा. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मुकेश गायकर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आलाय. 6-12 धावा धावफलकावर. 3 षटकांची समाप्ती. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडू मध्ये धावाही आवश्यक आहेत ते 36. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. होतीये ते आपल्याला पाहिजे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील ते भूषण. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मिलिंद दळवी यांच्या वतीनं, आणि त्याचबरोबर यादव साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज. तदनंतर आमचे सचिन सर ज्यांची गोलंदाजी आपण सकाळच्या सत्रात पाहिली दर्जेदार झाली, इथे विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं प्राइज. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल झाली. संदीप गायकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे, आणि एवढे पैसे आले ते सचिन सरांकडे जमा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती आतापर्यंत 13. 5 चेंडू 35 धावा. कोणताही अवांतर चेंडू इथून जर टाकत असेल, स्वर्गीय एकनाथ छेद दळवी स्मृती चषकामध्ये एक मोठा उलटफेर केलेला आहे तो मानवली टीमने, कारण आतापर्यंत डिपेंड करणारा संघ क्वालिफायर राऊंड मध्ये जिंकला नव्हता. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्ग. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना 511 निंबवलीने देखील जबरदस्त कामगिरी करत पहिलं षटक निर्धाव टाकत रोशनची विकेट मिळवली होती, परंतु तदनंतरचा मुकेशचा परफॉर्मन्स असेल, तदनंतर रोहितचा परफॉर्मन्स असेल, आणि राजेश यांनी कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळालं. 4 चेंडू 34चं समीकरण दिवस क्रमांक 4 नावावर करण्यासाठी स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली. अजून एक चांगला चेंडू आहे. काय गोलंदाजी केली जाते, प्रत्येक गोलंदाजाचं विशेष कौतुक व्हायला पाहिजे. 3 चेंडू 34 धावा. 3 चेंडू 34चं समीकरण आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. प्रतीक. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा आहे. व्हाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण चेंज. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये अजून 33 धावा आहेत. बादशाह 11 निंबवली पहिल्या 2 सामन्यांमध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स त्या संघाचा राहिला, स्पेशली कृष्णा केने यांचा, परंतु या सामन्यामध्ये कृष्णाची विकेट आल्यानंतर संघ खूप मोठ्या अडचणींचा सामना करताना पाहायला मिळतो. इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. झेल ड्रॉप होताना पाहायला मिळेल.
गणेश गायकर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली टीम साठी. या प्रकारचं प्रदर्शन या संघाकडून होताना पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 32 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रतीक भूषण आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 च्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम मानिवलीला प्रतीक 11. काय खेळ या टीमचा राहिला. जबरदस्त कामगिरी सकाळच्या सत्रापासून राहिली. शेवटचा एक चेंडू 31 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रतीक तयार. प्रतीकचा चेंडू शेवट मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि टीम स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये सेमी फायनल मध्ये टॉप 4 मध्ये दाखल होते. अभिनंदन. सेकंड हे कंपल्सरी आहे.